हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणामज्ञानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल। तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। महाराज की जय। आनंद सत्य प्रकाश विभो आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैशची। जो सर्वज्ञानी दयाघन, मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुण, मिथ्या भान मजची माझी होतसे। ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोही ठाई ना सर्प जगत, ते स्वतंत्रानि स्वयं ब्रह्म मीज्याशे। पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम, तो मीच्या हे आत्माप्त काम, तरी नमन कवना करावे म्या। जयांचे केलिया स्मरण, सकळ विद्येचे होय आदिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता। चल विचार सागर तरंग 6वा परिच्छेद 66वा। तत्वम पदाच्या वाच्यार्थातील विरोध आणि भागत्याग लक्षणेने लक्ष्यार्थातील एकत्व हा वेदांत विषयामधला मुख्य विषय आहे। तत्वम पदांच्या तत्पद आणि त्वमपद या पदांच्या वाच्या अर्थातील विरोध
आणि तो विरोध जीवाला कायमचा असळीत आहे. तो विरोध काढता येणार. कोणता विरोध आहे? तत्पद वाच्य स्वरूपानं कसा आहे? ईश्वर सर्वशक्तिमान, सर्वज्ञ, व्यापक, विभू, ईश, स्वतंत्र, परोक्ष आणि माई आणि बंध मोक्षे रहित असं ईश्वराचं काय वाच्य स्वरूप आहे. हे झालं ईश्वराचं वाच्य स्वरूप. आणि जीवाचं याच्या विरुद्ध. ईश्वर सर्वशक्तिमान आहे तर जीव अल्पशक्तिमान आहे. ईश्वर सर्वज्ञ आहे तर जीव अल्पज्ञ आहे. ईश्वर व्यापक आहे तर जीव संकुचित आहे. हे की नाही? म्हणजेच ईश्वराच्या विरुद्ध जीवाचे वाच्य स्वरूपाचे लक्षण निराळे येतं, वेगळे येतं, म्हणजेच विरुद्ध आहेत. ईश्वराच्या विरुद्ध. हे का नाही? मग हे जे दोन विरुद्ध धर्म आहेत जीव ईश्वराचे, हे विरुद्ध धर्मच सत्य मानून बसलाय जीव. वास्तविक पाहता जीवाचं बोधन आणि ईश्वराचं बोधन त्या चैतन्याशी आहे. तत्चं बोधन काय आहे? ते म्हणजे ईश्वर. आणि त्वमचं बोधन जीव, तू. मग ईश्वर आणि जीव हे ज्या संघातामध्ये आहेत त्या संगताला जीव धरून बसला आहे. म्हणजे वाच्य स्वरूपाला धरून बसला आहे. है का नाही? आणि वाच्य स्वरूप कसं आहे? सत्य आहे का वाच्य स्वरूप? वाच्य स्वरूप हे मिथ्या आहे आणि लक्ष्य स्वरूप हे सत्य आहे. मग त्वम पदाचं लक्ष्य काय आहे? कुटस्थ चैतन्याचा जो आभास आहे किंवा कुटस्थ चैतन्य, साक्षी चैतन्य, है का नाही? आणि तत्पदाचं लक्ष्य ब्रह्मचैतन्य, है का नाही? मग ब्रह्मचैतन्य आणि साक्षी हे जे दोन चैतन्य आहेत, हे चैतन्य एकाचे आहेत का दोघाचे अलग अलग आहेत? कारण ईश्वराचं ब्रह्म आहे, त्याला उपलक्षण म्हणतात. आणि जीवाचं साक्षी आहे. मग साक्षीत्व हे ईश्वराच्या ठिकाणी आहे का जीवाच्या ठिकाणी? आहे का नाही? अविद्यामध्ये ज्या चैतन्याचा आभास पडलेला आहे त्याला म्हणायचं साक्षी, आहे का नाही? आणि मायेमध्ये ज्या चैतन्याचा आभास पडलाय त्या चैतन्याला काय म्हणायचं? ईश्वर, आहे का नाही? मग ज्याचं पडलंय
तो ईश्वर का? ज्याच्यात पडलंय तो ईश्वर, ज्याचं पडलंय तो ईश्वर नाही. ब्रह्मचैतन्याचा जो आभास पडला आहे, कशात? मायेमध्ये, है का नाही? मग तो ब्रह्म ईश्वर का? तो आभास. हां, तो आभास ईश्वर आहे, ब्रह्म ईश्वर नाही. मग म्हणायचंच असेल तर ईश्वर ब्रह्म आहे. ईश्वर कोण आहे? ब्रह्मरूप आहे. पण ब्रह्म ईश्वर होत नाही. मग तसा जीव साक्षी होईल. साक्षी जीव आहे का? कुटस्थ आभास आहे का? आभास कुटस्थाचा आहे. म्हणजे आभासाला कुटस्थ रूप होता येतंय. आभासाला कुटस्थ रूप होता येतंय, पण कुटस्थ चैतन्य आभास रूप कधीच होत नाही. आभास रूप कधीच होत नाही. का? कारण ती मिथ्या कल्पना आहे. जीव जीव ही काय आहे? कल्पना. मिथ्या कल्पना आहे. तशीच ईश्वर ही कारण ते कशानं उत्पन्न व्हायले? तर ईश्वर मायेनं उत्पन्न व्हायलाय आणि जीव अविद्येनं उत्पन्न व्हायलाय. मग हे जे त्यांना उपादान लागलेलं आहे, उपाधी लागलेली आहे, ती उपाधी काय कायमची का? मग उपाधीचा नाश झाला की जीव चैतन्य कुटस्थ रूप होतं, साक्षी रूप होतं, है का नाही? आणि मग पुन्हा तो साक्षी साक्षी राहतो का? उपाधीच नाही म्हणल्यावर. तसं जे ब्रह्मचैतन्य मायेमध्ये आभासित झाला आहे, ते ईश्वर ब्रह्मरूप होईल. पण ब्रह्म तो आभास झालाय का? म्हणून साक्षी आभास नाही आणि ब्रह्मही आभास नाही. हे आभास कशामुळं व्हायलाय? भास आहे तो, भास. भास म्हणजेच काय? मग भास मिथ्या. वास्तविक सत्य आहे का? मग वास्तविक सत्य काय आहे? ब्रह्मचैतन्य आणि साक्षी चैतन्य, हे का नाही? हे समजुती देण्यापुरतं म्हणावं लागायले, साक्षीला साक्षी आणि ब्रह्माला ब्रह्म. आणि एकदा ब्रह्मचैतन्य ब्रह्मरूप आहे हे कळाले, पुन्हा त्या ब्रह्माला ब्रह्म तरी म्हणावं का? आणि एकदा साक्षी ब्रह्मरूप झाला तर त्याला साक्षी म्हणावं का? मग साक्षीचं साक्षीत्व कवर आहे, उपाधी. मग ईश्वराचं ईश्वरत्व कवर आहे, उपाधी येतं वरच, है का नाही? वार आहे तर वरच बाजार आहे. वार गेला की बाजार ही, वेळ गेला की बाजारही गेला, है का नाही? ठिकाण गेलं की ते बाजाराचं ठिकाण सोडलं की बाजारही गेला. म्हणजेच जोपर्यंत त्या चैतन्याला जी उपाधी असेल, त्या उपाधीनं त्या चैतन्याचे तसे नावं येतात. वास्तविक पाहता चैतन्याला नावं नाहीत. चैतन्याला चैतन्य सुद्धा नाव नाही, त्याला नावच नाही. त्याचं नाव कोण ठेवणार? त्याचं नाव कोण ठेवणार? पाहिजे ना दुसरं कोणतरी ठेवायला. आणि जे आहे तर ते ठेवायलेत मग त्याच्या मनानं. शास्त्र जन्मले, त्या शास्त्रानं त्याचं नाव ठुलं. पुराण जन्मले, पुराणानं नाव ठुलं. मग त्यानं काय एक ठुलं का? आणि त्यानं काय एक म्हणून ठेवला का? नाना प्रकारचा सांगितला, है की नाही? मग ह्या पुन्हा पुढे पुढे काय झाल्यात?
ह्या कल्पना निर्माण केल्या आहेत. कशासाठी? साधकासाठी. अधिकार जसा असेल तसं ते घेतील, आहे की नाही. याच्यामुळे हे सर्व काय केलेलं आहे? करून ठेवलेलं आहे. जसं आपल्याला वजं उचलता येईल तसं वजं उचला. मग इथं जी काही तत्वम पदाची वाच्य अर्थातील जे काही विरोधी तत्व आहेत, या तत्वांचा जो विरोध आहे तो विरोध त्यागून, तो विरोध कल्पित आहे असं समजून त्या पदाच्या ठिकाणी त्वमपद आणि तत्पद हे जे त्या पदाच्या ठिकाणी दोन तत्व घातले आहेत, हे दोन तत्व स्वरूपाने कसे येतं? लक्ष स्वरूपानं. असंच उद्दालक म्हणून त्यांच्या पुत्राला श्वेतकेतूला हाच उपदेश केला. कुठे केला आहे? सामवेदामध्ये छांदोग्य उपनिषदात सांगितलेला आहे. सामवेदातून एक छांदोग्य उपनिषद उद्दालक मुनींनी आपल्या पुत्राला बोध केलेला एक कथानक आहे. आणि त्या उद्दालक मुनींनी श्वेतकेतूला हा उपदेश वारंवार केलाय. एकदाच केला नाही, वारंवार. तिथं त्यांनी 9 वेळा केला म्हणून सांगितलं आहे. भागवतामध्ये सुद्धा ही कथा आलेली आहे, पण ही सांगत नाही. 9 वेळा उपदेश केला आहे. म्हणून त्या 9 विधा भक्ती सांगितल्या. आता त्या भक्तीतून तो उपदेश केला आहे 9 विधा, 9 प्रकारानं. मग उद्दालक मुनींनी श्वेतकेतूला हा उपदेश केला आहे. आणि तिथं सांगतात भक्तीचा उपदेश केला म्हणून. आणि इथं सांगितलंय तत्वमसी महावाक्याचा उपदेश केला आहे. मग तत्वमसी म्हणजे काय? तत् म्हणजे ते, आणि तो म्हणजे तू. ते तू आहेस असा उपदेश केलेला आहे. म्हणजे ते ईश्वर तू आहेस या महावाक्याचा उपदेश केला आहे. याला महावाक्य म्हणतात. हे साधारण वाक्य आहे का? जीवाला जन्म मरणाच्या फेऱ्यातून वाचवणारं वाक्य आहे म्हणून त्याला महावाक्य म्हणायचं. या वाक्यात तत् म्हणजे जगाची उत्पत्ती ज्याने केलेली आहे असा जो ईश्वर आहे त्याला तत् म्हटलं आहे. जगताची उत्पत्ती ज्याने केली तो जो सर्वशक्तिमान, सर्वज्ञ, विभू, ईश असा जो आहे, या धर्मानं जो आहे तो ईश्वर, तो ईश्वर त्या धर्मानं असणारा तो ईश्वर, तो म्हणजे तू आहेस असा उद्दालक मुनीने उपदेश केलाय. कुणाला? श्वेतकेतूला. तू म्हणजे कसा आहेस? अल्पशक्तिमान, अल्पज्ञ असा जे काय धर्मवान आहेस तू, असा जो असणारा तू धर्मवान, अल्पशक्तिमान, अल्पज्ञ असा असणारा तू धर्मवान. तू जे मानायलास ना मी असा आहे तसा आहे, पण तू असा तसा म्हणणारा तू तसा नाहीस. तू कसा आहेस?
तत्पद वाच्य आहेस, म्हणजेच सर्वशक्तिमान आहेस, सर्वज्ञ आहेस. अशा 8 प्रकाराच्या लक्षणानं तू आहेस. म्हणजेच माई आहेस, ईश्वर आहेस, बंधमोक्ष रहित आहेस. आणि तू काय म्हणायलास, मी बंधमोक्षवान आहे. तू असा नाहीस, तू तसा समजायलास. आणि तू जसा तुला समजायलास तसा तू नसून तू कसा आहेस, सर्वव्यापक आहेस, सच्चिदानंद रूप आहेस, असा उद्दालक मुनींनी उपदेश केला आहे. एकंदरीत तू आहेस एवढं सांगण्याचा अर्थ म्हणजेच तू आहेस. या म्हणण्याने ईश्वर आणि जीव यांची एकता वाच्यार्थाने ग्रहण होते. यांची एकता वाच्यार्थानं ग्रहण होते. तू आहेस किंवा तू ते आहेस. तू आहेस, तो जो आहे ते तू आहेस किंवा तू जे आहेस ते आहे. म्हणजे या ठिकाणी काय करावं लागायले, मग लक्षणा करावं लागायली, आहे का नाही. पण या म्हणण्याने ईश्वर आणि जीव यांची एकता वाच्या अर्थाने ग्रहण होते. वाच्या अर्थानं ग्रहण होते, परंतु ती एकता संभवत नाही. वाच्या अर्थानं कशाचा काय त्याग केला का? वाच्या अर्थ म्हणल्यावर जशाला तसाच घ्यावा लागतो का नाही अर्थ. मग का संभवत नाही, तर दोघाच्या ठिकाणी विरुद्ध धर्म आहेत. जीवाच्या ठिकाणी आणि ईश्वराच्या ठिकाणी धर्म कसे आहेत, दोघाचे विरुद्ध आहेत. मग ते दोन्ही एक कसे होतील. परंतु ती एकता वाच्या अर्थानं होऊ शकते, पण विरुद्ध धर्म असल्यामुळं ती एकता होणे शक्य नाही, आहे का नाही. वाच्या अर्थानं व्हायली, पण अर्थ बरोबर लागायला आहे का. वाच्या अर्थानं किती सांगा बरं. अहो देवानं निर्माण केलेलं हे सगळं देवच आहे. देवानं निर्माण केलेलं देवच आहे असं जर सांगितलं वाच्या अर्थानं, तर जीवाला मी देव आहे असं वाटेन का वाच्या अर्थानं. अहो वेदात म्हणायला लागले तर जीव अवघे देव, जीव अवघे देव येत. पण तितकं ऐकल्यानं जीवाला बोध होईल का. पण ती एकता होण्यासाठी काहीतरी प्रक्रिया घडावी लागते. विनाकारण प्रक्रिया घडत नाही. त्याला काहीतरी प्रक्रिया करावी लागते, तेव्हा प्रक्रिया होत असते. कार्य करावं लागतंय तेव्हा प्रक्रिया होत असते. मग जीवाचे धर्म ईश्वराच्या धर्माविरुद्ध आहेत, दोघांची एकता कशी होईल. जीव ईश्वर रूप आहे कसं म्हणता येईल. एक सर्वशक्तिमान आहे, एक अल्पज्ञ आहे, एक संकुचित आहे आणि एक व्यापक आहे. मग असं असताना दोघं एक कसं सांगणार सांगत नाही. देवन जीव एकच आहे, देवन जीव. पण कसं जीव म्हणायला लागलाय मी वाडीत राहतो, आणि ईश्वर म्हणताय मी वैकुंठात राहतो. दोघं कसे एका जागेवर. असा विरोध येतो का नाही. पटत नाही ना. पटायला पाहिजे ना सांगितलेलं. पटन कसं ते धर्मविरुद्ध म्हणल्यावर. उगाच कोणी एखादी म्हणाली मी तुमच्याच इथली तुमच्याच घरची सून आहे. अचानक आली घरी म्हणते तुमच्याच इथलीच सून आहे मी, तुमच्याच घरची. आता तसं म्हणल्यावर ते लक्षणं जुळावेत ना.
मग त्याला मुलगा असावा, त्याला मुलगा असावा. हा, असला तर तिथंच घरीच नांदत असावा. तो जर कुठं परदेशात गेलेला असला तर पुन्हा त्यानं म्हणाव ही माझीच पत्नी आहे. हा, 4 माणसानं म्हणा हो आम्ही लग्नाला होतो. ब्राह्मणाची काहीतरी खून पाहिजे पत्रिका नाही, फोटो काढलेले, म्हणजे काहीतरी जुळाय पाहिजे का नाही. आणि उगच नाही मी ह्या घरची सून आहे म्हणल्यानं जमत आहे का. तसं जीवाचं लक्षण ईश्वराच्या लक्षणाशी जुळावं ना. पण दोघांचे लक्षण भिन्न असल्यावर कसे जुळते ना. परंतु ती एकता संभवत नाही. जीवाची आणि ईश्वराची एकता होणे शक्य नाही. कारण दोघांचे परस्पर विरुद्ध धर्म वर सांगितलेच ना. त्यांचे धर्म विरुद्ध आहेत म्हणून सांगितलेच. तथापि स्पष्ट लक्षात येण्याकरता, आणखी स्पष्ट लक्षात येण्याकरता विभाग करून सांगतो. विभाग म्हणजे फोड करून सांगतो. ईश्वर सर्वशक्तिमान आहे आणि जीव अल्पशक्तिमान आहे. ईश्वर सर्वज्ञ आहे आणि जीव अल्पज्ञ आहे का नाही. फोड व्हायली का नाही तर आता दोघाची. आणि विभू व्यापक आहे ईश्वर आणि जीव संकुचित आहे, लहान आहे का नाही, परिच्छिन्न आहे. ईश्वर नियामक आहे, नियमन करणारा, आणि जीव आनिस आहे, नियम्य आहे. त्याला नियमामध्ये राहावं लागतं. आणि नियम करणारा ईश्वर आहे आणि नियमात वागावं लागतं ते कोणाला, जीवाला. मग विरुद्ध धर्मवानच झाले ना ते. ईश्वर स्वतंत्र आहे आणि जीव कर्माधीन आहे. जीवाला कर्म करावेच लागतात आणि ईश्वराला कर्म करायची काही गरज नाही. ईश्वर परोक्ष आहे, जीवाला ईश्वर परोक्ष आहे आणि जीवाला जीव प्रत्यक्ष आहे. ईश्वर कसा आहे, परोक्ष आणि स्वतःची स्वतःला जीव, आणि ईश्वर स्वतःची स्वतःला प्रत्यक्ष आणि ईश्वराला जीव. हां, मग दोघांमध्ये भिन्नता आहे का नाही. ईश्वर माई आहे, म्हणजेच ज्याच्या अधीन माया आहे. ज्याच्या अधीन माया आहे त्याला ईश्वर म्हणतात, आहे का नाही. आणि ज्याच्या अधीन जीव आहे, कशाच्या, अविद्येच्या, त्याला काय म्हणायचं, जीव अधीन झालाय कशाच्या, अविद्येच्या. म्हणजे जीवाचं काय चलतं का, मायाच्या, त्या अविद्येच्या अधीन आहे तो. आणि ईश्वराच्या माया अधीन आहे, ईश्वराच्या अधीन आहे ती, आहे का नाही. मग ईश्वराच्या ताब्यात माया आहे आणि जीव अविद्येच्या ताब्यात आहे. मग जीवाचं आणि ईश्वराचं हे वाच्य स्वरूपाचे लक्षण भिन्न विरोध आहेत का नाही. एकता घडू शकत नाही. बंध मोक्ष रहित ईश्वर आहे. ईश्वराच्या ठिकाणी बंध मोक्ष अजिबात नाहीत आणि जीव बंधातही राहतो आणि मोक्षातही राहतो, आहे का नाही. म्हणजेच तत्वमसी या महावाक्यातील तत् आणि त्वम यांच्या वाच्या अर्थात
तत् आणि त्वम या दोन पदाच्या वाच्यार्थामध्ये दाखविल्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे परस्पर विरुद्ध धर्म असल्यामुळे या दोघांची एकता घडणे शक्य नाही. आणि मग इकडं तर सांगायले तत्वमसीचा उपदेश केला म्हणजे ब्रह्मरूप प्राप्त होतंय, ब्रह्मरूपता मुक्तता प्राप्त होते, हे का नाही. मग ती एकता करून द्यावी लागेल ना. नुसतं तत्वम अशी असं म्हणल्यानं एकता घडेल का. इकडं तर जीवानं त्याचे धर्म गळपाटून धरलेले येतं, अजिबात सोडायला तयार नाही. आणि त्याची एकता ईश्वराशी कशी होईल. मग त्याला लक्षणं सांगावी लागेल, त्याला काहीतरी युक्ती सांगावी लागेल, काहीतरी प्रक्रिया सांगावी लागेल. नंतर त्याच्या समजुतीमध्ये जो काय बिघाड झालाय तो बिघाड सुधरेल. पण तो बिघाड सुधारायचं सांगणंच कुठं ऐकायला मिळाना, तर मग तो बिघाड कसा सुधरेल. उलट वाढन ते. मग एकत्व करण्याकरता काय करावं लागतं. जहद लक्षणाचा किंवा अजहद लक्षणाचा उपयोग होतो का. जहद लक्षणामध्ये काय दृष्टांत दिला होता. उदाहरण, गंगेत गोवळवाडा आहे. गंगेत मग या ठिकाणी जे काय त्या पदामध्ये वाच्यांश आहे तो गंगा पदावर आहे का नाही. आणि ते वाच्यांश जर नाही सोडाच नाही, गंगा तशाला तशीच ठुली त्या वाक्यात, तर गवळवाडा कुठं गावसावं लागन. मग गंगातच गावसावं लागन. त्या पाण्यात बुडी घेऊ बघावं लागन. मग ती बुडी घेऊ बघताना ते गवळवाडा सापडन का बुडी घेऊ जीवच राहणार नाही. मरण पण त्याला गवळवाडा सापडायचा नाही, है का नाही. मग असे कितीही जन्म गेले तरी मुक्त व्हायचा नाही. बुड्या, मरणाच्या बुड्या कवर घ्यावा, किती बाऱ्या जन्मा यावे, किती व्हावी फजित. मग ही फजित टाळण्यासाठीच काय करावं लागतंय. कोणती भाग त्याग लक्षणा करावी लागते. जहद लक्षणा करून भागत का. अजहद लक्षणा करून भागत आहे का. काय सांगितलं होतं अजहदचं लक्षण. हे उदाहरण, सोन धावतो. सोन म्हणजे लाल रंगाचा घोडा धावतो, है का नाही. नुसतं त्या ठिकाणी सोन धावतोय. आता सोन म्हणजे लाल रंग. लाल रंग पळत असतो का हो. मग जो पळतो तो कोणता तरी प्राणी पळतो. मग आपण बैल धरा, घोडा धरा, हे पळणारे प्राणी आहेत. मग तांबडा धावतो, पांढरा धावतो, पिवळा धावतो, हिरवा धावतो. हिरवा नसतोय र. पांढरा, तांबडा, बांडा असे असतात ना रंग त्याचे. मग तो धावतो कोण. आता एक पांढरा घोडा आहे आणि तांबडा घोडा आहे समजा, आणि दोघंही बगीला लावलेले इथं. कशाला. बगीला. बगी काय असते. गाडी. घोड्याची गाडी तिला बगी म्हणतात, आणि बैलाच्या गाडीला
बैलगाडी म्हणतात. ते बगीला लावलेले एक तांबडं एक आणि पांढरं घोडं, आणि त्याच्यातलं तांबडं घोडं जास्त पळत होतं. आणि मग कोणतं जास्त पळत आहे म्हणून बघण्यासाठी मधात एक घेणारा बसला होता, है का नाही, आणि हाणणारा एक. तर त्यावेळेस ज्या दामटीले त्यावेळेस पळविले ते घोडे, त्यावेळेस तो बघणारा म्हणतंय तांबडा जास्त पळतो, तांबडा जास्त पळतो. तांबडा काय आहे? हे रंग आहे. रंग पळायला आहे का ते घोडा पळायला आहे? तांबड्या रंगाचा घोडा पळाला. आहे का नाही? पण ते म्हणतं नाही, तांबडं लयच पळायले, तांबडं लयच पळायले. मग त्या ठिकाणी जशी जहद लक्षणेमध्ये गंगाचा त्याग केला आणि स्वीकार कशाचा केला? संबंधी असणाऱ्या ठिकाणाचा, संबंधिताचा म्हणजे डगरीचा, कडाचा त्या ठिकाणी स्वीकार केला. आणि त्या डगरीवर जाऊन बघितलं तेव्हा गवळवाडा सापडला त्याला, है का नाही? पण गंगाचा त्याग करूनच सापडला का नाही गवळवाडा? मग तसा आता या ठिकाणी या लक्षणेमध्ये जहद अजहद लक्षणेमध्ये जर त्या रंगाचा त्याग करून त्या घोड्याचं ज्ञान होतंय का? नाही. आणि त्या घोड्यातला रंग बाजूला काढता येतंय का? त्याला धरूनच त्या ठिकाणी अर्थ काढावा लागतो, न सोडता, न त्याग करता. जशास तसंच घ्यावं लागतंय ते, पण संबंधीचं ज्ञान करूनच घ्यावं लागतंय. लालाच्या संबंधित काय? घोडा आहे. लाल रंगाच्या संबंधित घोडाच आहे ना, घोड्याच्या संबंधित लाल रंग. मग संबंधित असे अर्थ घ्यावा लागतो, त्यावेळेस तिथं अर्थ लागतो. पण सर्वच ठिकाणी असं केल्यावर जमतं का? हा, बाळ्यापुढी आईनं केळं आणून ठेवली. हा, आणि बाळ्याला म्हणली, बाळ्या खाय केळं. हा, सगळेच खाय, तुलाच आणले. मग बाळ्यानं काय केलं? जहद लक्षणा केली का अजहद केली? अजहद चालले ना आपलं. मग त्यानं अजहद लक्षणा केली. मग त्यानं कातड्या सगट त्याग करायचा नाही ना, तिथं सोडायचं नाही ना काही. मग कातड्या सगटच खाल्ली. मग शेजारीन म्हणती, बाय बाय बघा तुमचा बाळ्या कातड्या सगटच केळं खालाय. पळत आली, म्हणली, बाळ्या असं खात नाही ते. म्हणलं, मग तोच दिलतेस ना. हा, अरे ते म्हणले नाही, याच्यामध्ये काय करावं लागतंय? हा, त्याच्यातलं एक टाकावं लागतंय आणि एक घ्यावं लागत आहे. काय करावं लागतंय? काहीचा त्याग करायचा आहे आणि काहीचा स्वीकार करायचा आहे. असे कातडे सगट केळं खात नसते तर आपण का जनावर आहेत का? हा, नाही कळायला? कळत आहे सांगितल्यावर. मग त्यावेळेस बाळ्याला ज्ञान झालं की त्या ठिकाणी जो आसार भाग आहे तो त्याग करावा लागतो आणि सार भाग तो स्वीकारावा लागतो. मग जीवाच्या धर्माच्या ठिकाणी असारत्व आहे का ईश्वराच्या धर्माच्या ठिकाणी असारत्व आहे? जीवाच्या धर्माच्या ठिकाणी काताड आहे का मधातला गडा आहे? ईश्वराच्या ठिकाणी गडा समजायचा का काताड समजायचं? ईश्वर आणि जीव हे कसे आहेत? दोघं विरुद्ध धर्मवान आहेत. आणि जीवाला काय पाहिजे? सुखाची इच्छा आहे, सुख पाहिजे, हे का नाही? मग लहान्यात सुख आहे का मोठ्यात सुख आहे? व्यापकामध्ये सुख आहे का संकुचितामध्ये सुख आहे? सर्वज्ञतामध्ये सुख आहे का अल्पज्ञतामध्ये सुख आहे?
मग तसं काताडं खाण्यात सुख आहे का मधातलं मगज खाण्यात सुख आहे? नरवड्डी खाची का खोबळा खाचा? अगोदर हे ठरवावं तर लागेल ना. हा, मग ईश्वराला जीवाला एकत्व करून घ्यावं लागेल. ईश्वराला जीवाशी एकत्व करून घ्यावं लागेल का जीवाला ईश्वराशी एकत्व करून घ्यावं लागेल? जीवाला ईश्वराशी. आणि मग ईश्वराशी जीवाला एकत्व करून घ्यायची इच्छा असेल तर जीवानं त्याचे त्याचे धर्म सोडून एकत्व करावं का त्याचे धर्म ठेवून एकत्व करावं? धर्म सोडून. धर्म सोडल्याशिवाय एकत्व होईल का? आणि न सोडता एकत्व होईल का? न सोडता. मग जे संप्रदायामध्ये आहेत, जे परमार्थामध्ये आहेत, ते धर्म सोडून एकरूप व्हायलेत का धर्म न त्यागता एकरूप व्हायलेत? धर्म त्यागता. वैराग्य साधन करून परमार्थ करायलेत का वैराग्य न बाळगता परमार्थ करायलेत? न बाळगता. मग वैराग्य कशाचं करायचंय? अधर्माचं. हा, मग जीवाच्या ठिकाणी जे धर्म आहेत ते अधर्म आहेत का सधर्म आहेत? सुधर्म आहेत का ते? मग अधर्माचा त्याग म्हणजे वैराग्य. अधर्म सोडल्याशिवाय त्याला सुधर्म कसे प्राप्त होईल? मग तो सनातनी कसा होईल? अधर्माचा त्याग न करता म्हणते तर आम्ही सनातनी. इथं अरे सनातनी कशाला म्हणते ते तरी कळतं का? हा, सनातनीच कशाला म्हणावं तेच कळत नाही आणि पुन्हा म्हणते तर आम्ही सनातनी. इथं एकाला विचारलं दाढी का म्हणून राखलीस रे बाबाचा? म्हणलं शिवाजी महाराजांना कशी राखली होती? म्हणलं मग त्याच्यासारखीच दाढी का? म्हणलं बघा त्याचा फुटून माया दाढीचा फुटून सारखीच आहे. बो मी म्हणलं ते महाराष्ट्रासाठी लढले. हा, त्यांनी स्वाऱ्या केल्या. हा, ते कुठे कुठे गेले आणि तू कुठं कुठं जातोस? ते निघू लागलं ढाब्यातून बाहेर. तू कुठे जेवायलास? ते कुठे जेवत होते? हा, मग ते त्यांचे लक्षणं त्यांचे धर्म तू दाढी तेवढीच घेतलीस. हा, आणि तू कर्म दुसरे सोडायलास का? मग एक लक्षण घेतलं म्हणजे तसं होता येतंय का? तसं ईश्वराचा एखादा धर्म जर आपण घेतला तर आपण ईश्वर होऊ का? सगळ्या धर्मानं युक्त झाला तर तो ईश्वर. अशा वेळेसच संत म्हणलेत काही उरो नेदी उरी. म्हणजे जीवाचा जो धर्म आहे अधर्म, तो अधर्म घेऊन ईश्वराकडे जायला जमत नाही. ईश्वर व्हायचा असेल तर, ब्रह्मपदाला जायचं असेल तर सगळे आपले धर्म त्यागावे लागतात. आणि तो धर्म काय त्याग नाही त्यागाय सारखे आहेत का? हा, आता व्यापकपणा घ्यायचा म्हणल्यावर संकुचितपणा सोडायचा आहे. घेई उपोषण ब्रह्मांडाचे तुकाराम महाराज म्हणलेत ना, तुला ते ब्रह्मांडाचं उपोषण घ्यायचं नाही काय नाही आणि मी ब्रह्म आहे असं कसं म्हणता येईल? त्याग कशाचाच करू वाटाना आणि मी वैराग्यवान आहे म्हणे नाही भाव आणि म्हणे देव मला पाव. आशानं देव भेटतो का? देव बाजारचा भाजीपाला नाही रे. तिथं आरतुऱ्यावरच येऊन बोलले तर नाही रे. तिथे देव
बाजारचा भाजीपाला नाही रे, म्हणजे रे म्हणलंय तिथं. का म्हणून? तर त्याला वाटायले भाजीपाल्यासारखाच देव आहे काय की, मिळत गेलं की पंढरपूरला पाया पडले की झालं, विठ्ठल भेटला. तसं नाही. जो अधर्म आहे का जीवाने घेतलेला, तो अधर्म सोडावा लागतो आणि धर्मवान व्हावं लागतं. आणि तो ईश्वराचा धर्म ज्यानं स्वीकारला, धर्म जागो सदैवाचा, तो बा पर उपकारी. आंधळ्या दृष्टी देतो मग तो, का म्हणून नाही देणार? तो बा पर उपकारी, आंधळ्या दृष्टी देतो, त्याचे नाम बा उच्चारी. त्याचं नाव तर घे ना तू, नाव घ्यायचं नाही काही नाही, आणि देवा मला दृष्टी दे. आंधळ्या दृष्टी देतो, देत नाही असं नाही. अज्ञानाला ज्ञानी करतो, पण त्याचं नाव तर घ्यावं लागेल ना, परमार्थ तर करावं लागेल ना, त्यानं सांगितलेला धर्म तर स्वीकारावा लागेल ना. मग त्यानं सांगितलेला धर्म स्वीकारायचा म्हणले, आपण जे काय अधर्म घेतलेला होता तो अधर्म तर टाकून द्यावा लागेल ना. तो तसाच ठेवून तो धर्म कसा घेता येईल? आपला अधर्म तसाच ठेवायचा आणि धर्म घ्यायचा, तो धर्म कसा येईल? मग ईश्वराचा धर्म आणि जीवाचा धर्म हे विरुद्ध धर्म आहेत, हे एक कसे होतील? पण लक्षणा केल्यावर. म्हणून त्यांनी जहदाजहद लक्षणा भाग त्याग लक्षणा ही सांगितली आहे. म्हणून पुन्हा बाळ्यानं काय ते केलं, साली सगट खाल्ले नाहीत, शिकलं ते. एकदा सांगितलं की शिकलं. लय बाळ्या हुशार. तशा बाई त्याला पुन्हा सांगायची गरज पडली नाही. तसं तत्वमसी महावाक्याचा उपदेश एकदा सांगितला की काम पडू नये. ते सांगायचं काम पडत नाही, उलट ते दुसऱ्याला शिकवितं. केळा सगट काताडे खात नाहीत, तेच शिकवितं. पुन्हा त्याच्या लहान्या भावाला झाल्यावर, पुन्हा त्याला लहान भाऊ झाल्यावर ते त्याच्या भावाला शिकवितोय, मला आई म्हणली होती तू खाऊ नको. ते कसं लक्षात राहतं? ते अपरोक्ष होतं तेव्हाच. पण तत्वमसी महावाक्याचा उपदेश अपरोक्ष का होत नाही? कारण त्या धर्मामध्ये असताना ते ज्ञान स्वीकारलं. अधर्मात असताना ते ज्ञान अपरोक्ष होतं अधर्माचं. तसं धर्माचं ज्ञान धर्मात येऊनच स्वीकारावं लागेल ना. अधर्मात राहून धर्माचं ज्ञान कसं घेता येईल? कसं येईल ते? अधर्म सोडायचा नाही, निस्ती गळ्यात माळ घालायची. माळ घातली म्हणून काय तो धर्मवान झाला का? ते तर बाह्य लक्षण आहेत ना ते म्हणून तुकाराम महाराज तसं त्याच्यामुळेच म्हणले नव्हतं. तसं दिसलं असेल ना. कारण लक्षणा करण्यामध्ये भारी तुकाराम महाराज सगळ्या संतांपेक्षा बरं का. तुकाराम महाराज लक्षणा करण्यामध्ये काय टिळे करी ती माळा, भाव खळा नाही त्या. काय टिळे करी ती माळा, काय गंध लावायला, काय माळा घालायला. काय चिकटपणा आहे का नाही त्याच्याविषयी? चिकटपणा म्हणजे धर्म आहे का नाही जवळ? काही धर्मात राहायचं नाही, काय नाही. आणि माळ घालायची, गंध लावायची, आणि मला वारकरी म्हणा. कशाचा वार केला? वार कयाव केला? कयाचं वैराग्य बांधलं. अरे त्यागल्याशिवाय प्राप्ती नाही. प्राप्ती कशात आहे? हा सिद्धांत कोणाला मान्य होतो का? त्यागात प्राप्ती. त्यागात निवृत्ती म्हणते. तर प्राप्ती कायची आली? लय शहाणा झाला असलं तर काय म्हणतो तो? त्यागात निवृत्ती की हो, प्राप्ती कशाची आली? अरे त्या निवृत्तीचीच प्राप्ती ना. कशाची? तुला काय पाहिजे? गुरुच भेटायचा आहे तुला.
मग निवृत्तीच गुरु आहे ना, त्याचीच प्राप्ती होती ना, त्याग कर ना. पण ते शहाणपणानं काय म्हणतं, अहो त्यागात निवृत्ती आहे. हा, पण निवृत्ती कोण आहे हे त्याला माहीतच नसतं. निवृत्ती काय आहे त्यानं कधी काय संग खाल्लंच नाही ना, ते बघण्यातच नाही. तर मग निवृत्ती हे गुरु येतं, आणि गुरु हा देव आहे. कोणता देव? जीवकोटीतला आहे का तो? ब्रह्मकोटीतला आहे. गुरु देव येतं, गुरु देव येतं म्हणजेच ब्रह्मरूप येतं. ब्रह्म आणि गुरु हे भिन्न नसतात. ते देहानं वावरतात, पण ते देह नसतात. ते देहानं वावरतात का त्यांचे देह वावरतात? हां, त्यांचे देह अंतकरण वावरतं. पण गुरु जागा सोडित नसतो. ते किती फिरला तरी न फिरता फिरतो. थोडंसं ओळखून घ्या. न फिरता तो फिरतो, आणि किती फिरला तरी फिरत नाही. किती फिरलेला दिसला तरी तो फिरत नाही, आणि किती फिरला तरी जागा सोडित नाही. आता आपण फिरायलोत, न फिरता फिरायलोत का फिरता फिरायलोत? आपल्याला अनुभूती कशी आहे? आपण फिरून फिरायलोत का न फिरता फिरायलोत? फिरायले कोण? फिरणारे फिरायले. आपण फिरायलोत का? मग कोण फिरत? शरीर, देह, अंतकरण हे फिरत ना. कशात फिरत? आपल्यातच फिरत. ते कशात फिरत आहे? आपल्यातच, वाच्य रूपानं. पण हे जे फिरत ते आपल्या सत्तेवर फिरत. देह कुठं फिरतो? आता गावाला जातो, गावाहून येतो. आता आपण गेलोत का गावाला? जीवाचं स्वरूप गुरु कसं सांगतात? व्यापक सांगतात का परिच्छिन्न सांगतात? आता परिच्छिन्न मानलं तो अधर्म आहे का धर्म आहे? मानणं, परिच्छिन्न मानणं. आपलं स्वरूप परिच्छिन्न आहे, जेवढा देह आहे तेवढेच आपण आहेत हे मानणं अधर्म आहे का नाही? मग हा धर्म सोडून आपण बोलावं का धर्म धरून बोलावं? अधर्म सोडून बोलावं, समजावं, भानावं. मग शास्त्र, गुरु काय सांगायले तर वेद काय सांगायलाय? जीव ब्रह्मरूप आहे, जीव ब्रह्मरूप आहे. मग ब्रह्माचं कसं आहे स्वरूप? व्यापक आहे. मग जीवाचं काय होईल? व्यापकच होईल ना जीव. मग जीव व्यापक म्हणल्यावर तो कुठं फिरणार आहे हो? हा, मग मी गावाला गेलो म्हणल्यावर कोण गेलं गावाला? उपाधी गेली. हे शरीर फिरलं. हा, आणि मग मी कसं वाटायला गेल्यावर? अरे ते अंतःकरणामध्ये ते प्रमाता त्या ठिकाणी संघच राहिलाय ना. ते संघ म्हणजे तो जिथं जाशील तिथं प्रमाता तयार व्हायलाय ना. ब्रह्मचैतन्याचा आभास कुठं बी गेलं हे अंतःकरण तर तिथं ते चैतन्य आहेच ना. आणि त्या चैतन्याचं त्या ठिकाणी प्रतिबिंब आहेच ना, पडणारच ना. मग तू कुठे फिरायला आहे का नाही? आता गाडगं फिरत का गाडग्यातलं आकाश फिरत? कशात फिरत? आणि तसं नाही तर कसं आहे मग? जीवानं ज्ञान घेऊन
स्वतःचं स्वरूप ओळखून घ्यावं. पण ते स्वरूप ओळखून घेण्यासाठी जो काही अंतःकरणामध्ये अधर्म स्वीकारलेला होता, तो अधर्माचा काय करावा लागतो? त्याग करावा लागतो. आणि त्या त्यागामध्ये धर्माचा स्वीकार करावा लागतो. कोणाच्या? ईश्वराच्या धर्माचा. मग ते ईश्वराचे जे लक्षण आहेत ते जर आपले लक्षण आपल्याला असे वाटू लागले, जसा ईश्वर व्यापक आहे तसाच मी पण व्यापक आहे, जसा ईश्वर सर्वज्ञ आहे तसाच मी पण सर्व पाहणारा आहे, सर्व साक्षी आहे, है का नाही? सर्वज्ञाचा अर्थ काय सांगितलाय त्यांनी? सर्वाला जाणणारा असा सर्वज्ञ, है का नाही? मग आपण सर्वाला जाणणारे आहेत का नाही? आपण सर्वाला जाणणारे आहोत. मग तो इभू आहे, व्यापक आहे, तसाच माझंही स्वरूप कसं आहे? देह विवर्जित करून माझंही स्वरूप व्यापक आहे, असा समज होण्यासाठी तसे शास्त्र संस्कार चित्तामध्ये बांधून घ्यावे लागतात. मग तसा समज होतो, है का नाही? आणि मग एकदा तसा समज झाल्या पुन्हा लक्षणा करायची काय गरज पडन? पुन्हा 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 हा, म्हणजे पुन्हा बाळ्याला सांगायचं काम पडलं का? काताडे खाऊनी, खेळ खातानी काताडे खाऊ नये, नारळ खातानी नरवटी खाऊ नये, हे सांगायचं काम पडत नाही, है का नाही? आणि पेढा खाताना हा काही टाकायचं नसतं, सगळंच खावं लागतं. पेढ्यात काय टाकायचंय का? हा, बोरं खाताना वरचं खावं लागतं आणि मधलं टाकून द्यायचंय. हा, म्हणजे या ठिकाणी लक्षणच करणं आहे का नाही हो? आता मधातलं टाकून द्यायचंय आणि बाहेरचं खायचंय. नारळ खाताना मधातलं खायचंय, है का नाही? तशा भुईमुगाच्या शेंगा खाताना मधातलं खायचंय आणि टेरपलवरचं टाकून द्यायचंय. मग सार काय आणि आसार काय हे कळावं लागन का नाही? मग हे धर्मात आल्याशिवाय कळन का? अधर्म जवळ ठेवल्यावर कळन? धर्मात यावं लागन ना, म्हणजे लक्षणा कळन ना, है का नाही? मग ईश्वराचं स्वरूप कसं आहे, जीवाचं स्वरूप कसं आहे, हे याच्यात अध्यात्मात आल्याशिवाय कसं कळन बरं? म्हणून अज लक्षणाही तिथं जमत नाही करायला, जहद बी जमत नाही, म्हणून भागत्याग लक्षणा जहदाजहद लक्षणा ही करावी लागते. म्हणून याकरता भागत्याग लक्षणाच मानणेच आवश्यक आहे. भागत्याग लक्षणा कशी लागते ते स्पष्ट करून सांगतो. तत्पदवाच्य अर्थ ईश्वर आणि त्वमपदवाच्य अर्थ जीव यांचे जे आपसात विरोधी धर्म वर सांगितलेले विरोधी धर्म, तेवढ्या भागाचा त्याग करायचा. त्या विरोधी धर्माचा दोघाचे बी, याला राग नको त्याला राग नको, जीवाच्याही आणि ईश्वराच्याही वाच्य स्वरूपाचा त्याग करायचा, विरोधी धर्माचा. कारण ते धर्मच एक होऊ देणार ना, ते विरोधी धर्म एक होऊ देणार ना. मग त्या विरोधी धर्माचा त्याग करायचा आणि मग तेवढ्या भागाचा त्याग करून शुद्ध असंग चैतन्य भागामध्ये एकता जाणावी. मग त्या ठिकाणी एकता कशाची होती? जीवाच्या स्वरूपाची आणि ईश्वराच्या स्वरूपाची एकता ही घडती. म्हणून ह्या दोघाचीच एकता करून घ्यायची, त्याच्या वाच्य स्वरूपाची करून घ्यायची नाही. अशी भागत्याग लक्षणाची रीती आहे. यालाच म्हणतात भागत्याग लक्षणा. आता वेळ झालाय. भागत्याग लक्षणा याच्यामध्ये काही जर नकळतेपणा जर राहिला असेल, आणखी आपण घेऊ, पण याच्यातलं काय नाही कळालं हे कळावं लागतंय.
ह्याच्यातलं आपल्याला काय कळालं नाही हे कळावं लागेल ना. आणि तसं त्याच्यावर आपण चिंतन मनन करायचं. आपल्याला ह्याच्यातलं काय कळालं नाही, कारण हे ग्रंथातलं सार आहे. कारण एकता घडवून द्यायची, इथं जीव ब्रह्म ऐक्य करून घ्यायचं आहे. आणि ह्या ग्रंथाचा विषयच काय आहे? जीव ब्रह्म ऐक्य. आणि तेच नाही कळालं मी विचारसागर ऐकिला. हा ते काहीतरी मन आहे हो. हाती काय द्याला बायम्या गुरु केला. हाती काय द्याला म्हणतात की ₹100 द्याला बायम्या गुरु केला. आता झाला का गुरु ते? आणि मग ₹100 दिलेला खोटा आहे का? हा पैसे नको गुरु करा येत असतो का? हा तसं या ठिकाणी विचारसागराला आलं म्हणजे आत्मसात झाला का? त्याच्यामध्ये आपल्याला काय कळालं नाही, काय कळालं याच्यावर आपण चिंतन करावं लागत आहे. आपल्यातच आपण आपल्यातच एकांतामध्ये जाऊन की आपण काय ऐकिलंय आणि काय सांगितलंय हे आपल्याला प्रत्यक्षानं कळायलंय का, हे एकांतामध्ये चिंतन करायचं. आणि त्याच्यात काही जर शंका येत असेल तर न लाजता विचारायचं, मला इतो कळाना झालंय. का म्हणून तुम्ही तर म्हणतात की फिरला तरी बी नाही फिरला, नाही फिरला तरी फिरला. हे कसं आम्हाला फिरल्यावानीच झालंय. कारण तसंच आहे, खरं तसंच आहे. कोणी कुठे फिरत नाही, काय नाही, पण कशानं? लक्ष्यार्थानं. मग ह्या वाच्या अर्थानं सगळ्याचे देह काय व्हायले तर फिरायले तर हे वाच्या अर्थ आहे. याला काही उपयोग नाही असं स्वप्नात बी दिसतंय. वाच्या अर्थ स्वप्नातही दिसतंय, पण लक्ष्यार्थानं स्वप्नामध्ये आहे का काही? काही खरं नाही म्हणतात ते स्वप्नातलं काय म्हणतात काहीच खरं नाही ते. का म्हणून? लक्ष्यार्थानं नाहीच ना ते, आहे का नाही? मग तसं इथं बी लक्ष्यार्थानं तेच खरं आहे, वाच्या अर्थाचं काहीच खरं नाही. म्हणून इथं लक्षणा शिकवली आणि त्या लक्षणाच्या सारखं आपली वृत्ती करावी. कोण्या? लक्षावृत्ती. ती वृत्ती लक्षामध्ये घालावी. कोणतं लक्ष आहे त्या वृत्तीचं पाहिजे? अलक्ष्य लक्ष पाहिजे. अलक्ष्य त्या वृत्तीच्या लक्षातच येऊ नये असं, कारण ती लक्षात त्याला आणायला गेली की ती वृत्ती राहू नये, ती वृत्ती राहू नये असं त्या वृत्तीला लक्ष लावायला करायचं. त्या वृत्तीला लक्ष कोणतं लावायचं? अलक्ष्य, आहे का नाही? आणि त्या अलक्ष्यामध्ये ती गेली की ती राहत नाही. आणि हे आपल्याला कळत आहे. हे कोणाला कळत आहे? ही वृत्ती नाही राहिली की आपण मोकळे झालो, व्यापक झालो. तर आपण ह्या वृत्तीच्या योगानं आपल्याला काय वाटायले? नाही ना, मी देहा एवढाच आहे. मग माऊली उगच म्हणतात का विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. उद्याचा विषय उद्या. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल.